त्यातील कारण आता इथून पुढे वाढती चुरस बघायला मिळेल। आज 5 सामने आपण कव्हर करतोय, उद्या फक्त 4 सामने कव्हर होणार आहेत। उद्या 6वा दिवस आहे। 7वा 8वा दिवस फार महत्त्वाचा, कारण त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल की पॉईंट टेबल मधून पुढे कोणाला किती धावेने किती मार्जिनने सामने आपल्याकडे ठेवायचे, जेणेकरून पॉईंट टेबल मध्ये आपल्याला पुढे क्वालिफाय होता येणार आहे। शेळापासून दूरवरती ठेवलेला चेंडू थोडासा वाईडिश थर्ड मॅन क्षेत्ररक्षक समोर आहे। 30 यार्ड सर्कल मध्ये तो चेंडू थांबवला। पहिल्या षटकाचा खेळ 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले टाकून झालेत आणि 4 चेंडूमध्ये धावपलकीवरती 7 धावा आहेत। आज क्रीडा विविध प्रकारचे खेळ हे मानवाच्या जीवन प्रकारचे एक अविभाज्य घटक आहेत। पुरातन काळापासून तुम्ही बघा, ऑलिम्पिक्स, रथस्पर्धा, कुस्ती, तलवार, युद्ध, धावणं अशा क्रीडा प्रकारच्या स्पर्धा या मानवी इतिहासाला ज्ञान देत आलेल्या आहेत। यश थोडं शिरापासून दूरवरती चेंडू ठेवण्याच्या प्रयत्नात गेले होते। व्हाईट बॉल सांगितला पंचांनी। ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं। साम्राज्य समेत त्यांनी आपल्या चालरीती, वेश, खाद्य प्रकारचाही बराचसा प्रसार केला आणि जे गेल्या 50 वर्षाच्या खेळानं प्रचंड लोकप्रियता कमवली तो हा क्रिकेटचा खेळ। आज हा खेळ प्रत्येकाला टीव्हीवरती बघायला तरी आवडतो किंवा मग मैदानावरती येऊन खेळायला तरी आवडतो। पॉइंटमध्ये पुन्हा एक वेल स्टॉप। आपल्या टीमसाठी काही धावा नक्कीच रोखण्याचा प्रयत्न तिकडे सुशील सर, जे 9 क्रमांकाचा जर्सी परिधान करून आपल्या टीमसाठी याआधीच त्यांनी एक चांगला चेंडू कव्हर केला होता। क्षेत्ररक्षण सुद्धा महत्त्वाचं आहे। तुम्ही बघा, टीम ज्यावेळेस तुम्हाला जिंकायचं आहे त्यावेळेस तुम्ही बॉलिंग कशी करता, तुम्ही बॅटिंग कशी करता, त्याबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं आहे या गोष्टीला सुद्धा फार महत्त्व आहे। 5 चेंडूमध्ये 9 धावा आतापर्यंत या षटकामध्ये यश वावळनं खर्च केलेला आहे। बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळला हा बॉल खांद्याच्या लाईनमध्ये आडवी बॅट गेली होती। 2 क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतील आणि दोघांमधला समन्वय चांगला राहिला आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये ठेवलाही। तोपर्यंत 3 धावा येतील। गुड रनिंग बिटवीन द विकेट। 3 धावा आणि या 3 धावांनी धावफलक 1 ओव्हरचा खेळ संपला 12 पूर्ण। क्षेत्ररक्षकांचाही रोल महत्त्वाचा असतो। तुम्ही पहा, त्यावेळेस इंटरनॅशनल क्रिकेटला आपण फॉलो करतो त्यावेळेस आपण बघतो जॉन्टी रोड्सचं नाव हे पुढे आणलं जातं। साऊथ आफ्रिकेचा खेळाडू, ज्या खेळाडूनं जे साऊथ आफ्रिकेचा संघ सुद्धा तुम्ही पाहाल, ज्या जॉन्टी रोड्सचा इतिहास काय, डेनियल कुनिल ज्यावेळेस जखमी झाला होता त्यावेळेस डेनियल कुनिलच्या जागेवरती बदली क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्सला पुढे आणलं होतं, त्या मॅचसाठी आणलं होतं। जो जॉन्टी रोड्स त्या मॅचचा भाग सुद्धा नव्हता, बदली क्षेत्ररक्षक म्हणून जॉन्टी रोड्स मॅचमध्ये आला आणि त्या मॅचमध्ये त्याने घेतलेले 7 कॅच आणि मॅन ऑफ द मॅच। म्हणजे एक क्षेत्ररक्षक सुद्धा या मॅचमध्ये एखाद्या सामन्यामध्ये किती की फॅक्टर ठरू शकतो आणि त्यातले त्यात तुम्हाला जे पॉवर प्लेचे षटके आहेत तिकडे त्यावेळेसही चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागतं। लक्ष्मण खंडागळे बॉलिंग मार्कवरती आले आणि पहिल्याच बॉलवरती पृथ्वीराज कांबळेंची विकेट घेऊन गेले। देतील त्यांना 12 फूट 12 धावा लकी खंडागळे। पुन्हा एकदा समोर बॉलिंग ट्रॅक वरती लकी खंडागळेकडे लकी मला वाटतं लक्ष्य म्हणजे संघर्ष अकॅडमीचे मालक आहेत आणि लकी खंडागळे सुद्धा या टीममध्ये असणं ही मोठी गोष्ट आहे। आज यश ओव्हाळ बरोबरीत लकी खंडागळे, सानू अन्सारी या तिघांवरती लक्ष राहील प्रामुख्याने या मॅचमध्ये, कारण हा सामना जिंकायचा असेल तर नाही टायगर्सला इकडून पुढे कमबॅक करायचं असेल तर इथून पुढचे प्रत्येक सामने टायगर्सला स्वतःकडे ठेवावे लागणार आहेत। 13 धावा धावपलकीवरती ऑन स्ट्राईक एंडला गिरीश पवार। 1.2 आतापर्यंत ही षटके टाकून झाल्यानंतर लकी खंडागळे चेंडू समोर गिरीश पवार डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत, बॉल जाईल सीमारेषा ओलांडून पार, 4 रन चौकार।
17 धावा धावपलकीवरती, एक गडी बाद झाल्यानंतर 17 आहेत. गिरीश पवारनं पहिल्या चेंडूवरती चौकारानं आपल्या डावाची सुरुवात केली होती आणि तोच गिरीश पवार बेधडक बिनधास्त बॅटिंग करतो ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आतापर्यंत त्याचा खेळ तुम्ही बघा, कोणताही गोलंदाज जरी त्याच्या पुढे असला तरी त्यानं त्याचं प्रेशर जास्त स्वतःवरती ठेवलं नाही. बिनधास्त बॅटिंग गिरीश पवारनं या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये दाखवलेली आहे आणि ही त्याची ताकद राहिली. त्यामुळे एक चांगला खेळाडू म्हणून पुढे आणि कमी चेंडूमध्ये जास्त धावा गिरीश पवारची ही आतापर्यंतची ओळख. विशाल गायकवाडला आपल्या संघासाठी आतमध्ये उभं राहणं, इथून पुढे आपल्या संघासाठी थोडंसं योगदान देणं हे महत्त्वाचं राहील आता इथून पुढे. कारण निर्णायक टप्प्यावरती तुम्ही आलेला खेळ तुमच्याकडे एकदा निघून गेलेलं क्षण तुमच्यापर्यंत परत परत तुमच्याकडे येणार नाही माघारी. त्यामुळे आजचे सामने हे महत्त्वाचे आहेत. आजचा संघर्ष तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. आज लढाल तर उद्याचं यश तुमचं असणार आहे. त्यामुळे लढाई करावी लागते. ध्येय प्राप्तीकडे जात असताना तुमच्या सहकारी सुद्धा भरोसेमंद असायला हवेत. जर त्यांच्याकडे दिलेली जबाबदारी त्यांनी जर उत्तमपणे हाताळली तर मग तुमचा विजय पक्का आहे. त्यामुळं सहकाऱ्यांवरती सुद्धा जबाबदारी आता मोठी राहील. तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचाल नाही पोहोचाली नंतरची बाब आहे, नंतरची गोष्ट आहे. मात्र त्या ध्येयापर्यंत जात असताना जो प्रवास तुम्ही करता आणि त्या प्रवासामध्ये जे क्षण तुम्ही जगता ते क्षण अधिक सुंदर असतात आणि एकदा निघून गेलेलं क्षण तुम्हाला परत आणता येणार नाही. 2 षटकं समोर टाकून झालेली आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती आहेत 18 धावा. अथर्व कड यांना विनंती आहे. अथर्व, आपण इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क करा. अथर्व कड. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा ऑन बोर्डवरती पुढे आहेत. 18 धावांचा आकडा. इथून पुढचा खेळ सुद्धा आपण बघाल कशा पद्धतीने आता पुढे चालू राहतो. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं होती ती चांगल्या पद्धतीने हाताळली तर येणारी पुढची षटकं सुद्धा चांगल्या पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता आहे. फक्त सुरुवात करून चांगली फायदा नाही किंवा सुरुवातीला तुम्ही चांगले खेळता मग सुरुवात तुमची चांगली झाली म्हणजे तिकडेच सगळं झालं असं नाही. तर त्या सुरुवातीमध्ये सुद्धा तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं टीम आणि जर सातत्य तुम्ही ठेवू शकला तर मग तुम्ही मोठं यश प्राप्त करू शकाल. इतरांकडे एक गोष्ट जी नाही आहे जी सातत्य ती तुमच्याकडे असावी. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्कवरती तिसरे नवीन गोलंदाज. बॉल हा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पॉइंट. गिरीश पवार, राजू लोणारी बॉलिंग मार्कवरती आले आणि पहिल्याच बॉलवरती गिरीश पवार राजेंद्र लोणारी बॉलिंग मार्कवरती ज्यांना तिसऱ्या षटकासाठी आता पुढे आणण्याचा निर्णय शिक्षण हटलंय आणि त्यामुळं राजेंद्र लोणारी यांना हे षटक क्रमांक 3 सोपवलं. फुलटॉस हा बॉल. थोडंसं बॅक टू द बॉलर हा चेंडू दिसलाय. सानो अन्सारी मागे येतील. पुन्हा एकदा चांगलं कव्हर तिकडे राहील. एकच धाव. काही खेळाडू तुम्ही बघाल या स्पर्धेमध्ये जे सहभागी झालेले आहेत ते काही प्रोफेशनल क्रिकेटपटू आहेत किंवा व्यावसायिक टेनिस बॉल क्रिकेटपटू आहेत. त्यांचं प्रोफेशन हे क्रिकेट आहे. मात्र काही खेळाडू तुम्हाला असे या स्पर्धेमध्ये दिसतील जे की प्रोफेशनल क्रिकेटपटू नाही आहेत किंवा टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये त्यांचं कमर्शियल लेवलचं क्रिकेट ते खेळत नाहीत. मात्र गावाची प्रीमियर लीग खेळण्यासाठी ते दरवर्षी खेळतात, पुढे येतात. अशा 2 क्रायटेरियाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील. काही खेळाडू असे जे फक्त प्रीमियर लीगच खेळतात, होळी कांचन प्रीमियर लीगच खेळतात आणि काही खेळाडू असे जे प्रोफेशनल आहेत, कमर्शियल लेवलचं क्रिकेटपटू आहेत आणि काही खेळाडू प्रीमियर लीग आहे ज्यांचं प्रोफेशन क्रिकेट नाही मात्र त्यांनी कलेशी केलेली मैत्री ते जोपासण्यासाठी दरवर्षी गावाची प्रीमियर लीग खेळतात. आणि तुमची मैत्री असावी कलेशी. तुम्ही कलेशी मैत्री नक्की करावी. पु ल देशपांडेंचं खूप सुंदर एक वाक्य आहे. विशाल गायकवाड, लकी खंडागडे डाऊन द बॉल. विशाल गायकवाड या मॅचमध्ये सुद्धा खूप लवकर बाद. विशाल गायकवाडचा खेळ या संपूर्ण प्रतियोगितेमध्ये अजून तरी दिसलेला नाहीये किंवा ज्या खेळासाठी विशाल गायकवाडची ओळख आहे तो खेळ नाही दिसला. विकेट मोठी आहे. विशाल बाद.
बॅट आतमध्ये खेळण्यासाठी पुढे गेलेले खेळाडू आहेत. कलेशी मैत्री असावी, कारण तुम्ही पहा पोटा पाण्याचा उद्योग तुम्ही जिद्दी न करा, मात्र फक्त तेवढ्यावरतीच किंवा तेवढ्यावरती थांबू नका. कलेशी मैत्री तुमची असावी, कारण पोटा पाण्याचा उद्योग तुम्हाला जगवेल, मात्र कलेशी केलेली मैत्री तुम्ही का जगायचं हे सांगून जाते. आणि त्यासाठी तुमची कलेशी मैत्री असावी. आणि या स्पर्धेमध्ये काही खेळाडू असे आहेत जे प्रोफेशनल टेनिस बॉल क्रिकेटपटू नाही आहेत, मात्र आपली कलेशी केलेली मैत्री जोपासण्यासाठी ते मैदानावरती आहेत, ते क्रिकेट खेळतात. आणि प्रीमियर लीग गावातली ज्यावेळेसही आयोजित होते त्यावेळेस प्रीमियर लीगसाठी फॉर्म भरतात. असे काही खेळाडू आहेत. काही खेळाडूंचा वैयक्तिक बिझनेस आहे, काही खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक प्रोफेशनमध्ये उत्तुंग यश प्राप्त केलेलं आहे. काहींनी क्रीडा संस्कृतीमध्ये आपण पाहतो एक वेगळा यश संपादित केलेले खेळाडू आहेत. गिरीश पवार एक चांगला हिट आहे, मिडल चांगला चेंडू बॅटवरती. संजय लोणारी, राजेंद्र लोणारी यांच्या अगेन्स्ट आपण पाहतो तो चौकार. चला नवीन ड्रिंक्स ब्रेकसाठी जे आम्ही आवाज दिला होता ते अखिलेश जे जॅकेट घालायला दिले ना ते प्रॉपर घालत जावा. बाहेरून घालूनच येत जावा, ते हातात घेऊन येऊ नका, त्यासाठी नाही दिलेलं ती. समोरच्या गाडीची लाईट बंद करा. हॅलो. हॅलो. 29 धावा, 29 धावपलकीवरती हा बॉल. गिरीश पवार आपल्या संघासाठी उभा आहे. सलामीला आलेला हा खेळाडू अजूनही त्यानं आपला एंड सांभाळून ठेवला आणि धावा कंटिन्यू चालू ठेवलेल्या आहेत बॅटमधून. 33 धावा धावपलकीवरती. 3.2 षटकामध्ये, अर्थात आपण 4थ्या षटकामध्ये आलेलो आहोत. शनावाज सानू अन्सारी बॉलिंग मार्कवरती 4थं षटक टाकण्यासाठी पुढे आलेला खेळाडू आहे. 33 धावा धावपलकीवरती. पहिला हाफ आणि पहिल्या 3 ओव्हरमध्ये राजगड टायगर्स श्री संजयजी टायकर यांच्या मालकीचा हा संघ आतमध्ये. एक चांगली गोलंदाजी टीमने केलेली आहे. बॅटिंग ऑर्डर आतापर्यंत जर बघितली बॅटिंग टीमची तर बॅट्समन भरपूर मोठे आहेत. अजूनही अखिलेश कांचन अजून आतमध्ये आला नाही. फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये मारलेला चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल गेला निघून स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
लागोपाठचे 2 चौकार आले आणि धावफलक जाऊन थांबतोय आता 37 धावांवरती. साडू अन्सारी बॉलिंग मार्कवरती पुणे. पुन्हा हा चेंडू थोडासा अलॉंग दी कार्पेट आडव्या बॅटनं हा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगमध्ये तो चेंडू पाठीमागे ढकललाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक समोर आहेत. जिकडून धावा गोळा करता येतील तिकडून धावा गोळा करण्याचं काम केलं जात आहे किंवा धावा गोळा करायचे. दोन्ही टीमला महत्वाचा खेळ म्हणजे की हा सामना जिंकणं. हॅलो चेक हॅलो 38 ऑन फूट. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा सानू अन्सारी चौथ्या षटकाला घेऊन पुढे. फुल टॉस हा बॉल मंगेश हरिहर यांच्यासाठी. तो फुलटॉस चेंडू ते बॅटवरती मिडल करू शकले नाहीत. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे. आपण सांगितलंय लक्षात घ्या, एकदा निघून गेलेलं क्षण तुम्हाला परत आणता येत नाही. प्रत्येक क्षण विचारपूर्वक सामोरं जावं लागतो आणि क्रिकेट असा खेळ आहे जिकडे तुम्हाला कालच्या पुण्यावरती आजचा दिवस तुमचा उगवणारच नाही. आज पुन्हा एकदा एक चांगला खेळ, एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पुढे आणण्यासाठी आपल्या संघासाठी बेहतर आपण पाहतो. कालच्यापेक्षा अजून चांगलं व्हायचंय आणि आज लढाल तर उद्याचं यश तुमचं मोठं असणार आहे. आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. 4 षटकांचा खेळ टाकून पूर्ण झाला. चला टीम, टाइम ऑन आहे आपला. 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 39 आपण खर्च केलेले आहेत. येणारी अजून 4 षटकं आता इथून पुढे येणं बाकी आहेत. 5वं षटक सुरू होईल. 5व्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती कोणाला आणलं जाणार आहे हे बघायचं आहे. 2 चौकार खर्च झाल्यानंतर सुद्धा कमबॅक राहिलं. 4 ओव्हर नंतर 39 धावा धावपलकीवरती आहेत आणि 5वं षटक आता पुढे सुरू होणार आहे. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहाल पुढे सुरू होईल. आजचा संघर्ष तुमचं उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. सामर्थ्य आहे हातात, स्वप्न डोळ्यात घेऊन चल, परिस्थितीशी भिडून छाती 2 हात करत चल. 39 धावा, 39 धावांचा आकडा धावपलकीवरती आपल्याला पुढे बघायला मिळेल. 5व्या षटकाला सुरुवात झालेली आहे. 5व्या क्रमांकाचं षटक आतमध्ये सुरू असताना आता बॉलिंग मार्कवरती भीमा. बाईचा कॉल पंचांकडून. बाईची एक सिंगल, एका सिंगलच्या बरोबरीत धावपलकीवरती 40चा आकडा पूर्ण झालेला आहे. गिरीश पवार जो सलामीसाठी आतमध्ये आलेला खेळाडू आहे, ज्यानं आपल्या संघासाठी काही धावा आतापर्यंत गोळा केल्या. 40 मधल्या जर आपण बघितल्या तर 29 धावा त्याच्या आहेत. सुरुवातीपासून आपल्या संघासाठी उभा राहिला, खेळतोय आतापर्यंत अजूनही आपल्या टीमसाठी. गाडीची लाईट बंद करा. नो बॉल आणि नो बॉल सरळ सीमारेषेच्या पार. षटकार. धावा 7 धावेंनी धावपलक 47 वरती खेळ. फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती आणि पुन्हा एकदा फ्रीटचा चेंडू उडवलाय गिरीश पवारनं, मारलाय पलीकडे. पुन्हा ऑन बाउंड्री लॉप. लागोपाठचा दुसरा षटकार. बदलून टाकली गिरीश पवारनं. जो धावांवरती लगाम लावण्याचं काम केलं होतं त्या लगामला पुन्हा खिळखिळा करून टाकलंय गिरीश पवारनं. एक्स्ट्रा कव्हर फोडण्याचं काम आणि पुन्हा चेंडू सीमारेषेच्या पार. 4. प्रचंड धावपलक गोळा झाला. पुन्हा फुल टॉस टाकलाय. फुल टॉस पुन्हा एकदा उडवलाय. लागोपाठ काही चेंडूंवरती मोठ्या हिट बरोबरीत 15 चेंडूमध्ये 51 धावा. नॉट आउट गिरीश पवार. अर्ध आद्या खाली उतरून सांगतो. 63 धावा धावपलकीवरती.
63 धावा गिरीश पवारची बॅटिंग आपण बघाल. या मॅच मध्ये गिरीश पवारनं या षटकामध्ये कमाल केली. भीमा गुरवला मोठं आक्रमण. आतापर्यंत 24 धावा 5 चेंडूमध्ये भीमाच्या या पुढे लुटलेल्या आहेत आणि ती काम केलंय गिरीश पवारनं. 64 धावा धावपलकीवरती 5व्या षटकामध्ये आपण आहोत आणि 5व्या षटकामध्ये असताना 64 अजूनही एक चेंडू या षटकातलं येणं बाकी आहे. मंगेश हरियर नो बॉलचा कॉल पंचांकडून. नो बॉलची घोषणा पंचाने सांगितली. नो चेंडू, पुन्हा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. 65 धावा धावपलकीवरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावांचा आकडा हा धावपलक दाखवतोय. राईट हँड बॅटर ऑन स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा समोर आहेत मंगेश हरियर. गॅपमध्ये हा चेंडू आणि 2 षटरक्षकांच्या मधून चेंडू तरी ओलांडून सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 रन चौकार. या आधी तो षटक धावा देऊन गेलाय. टोटल 30 धावा या आधीच्या षटकामध्ये. 69 पूर्ण झालेल्या आहेत 5 ओव्हरचा खेळ. 5 ओव्हरचा खेळ संपला. 69 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत आणि 69 मधल्या तुम्ही बघा 30 या आधीच्या षटकामध्ये आल्या. त्यामुळं धावपलक किती सुसाट वेगानं पळवलाय गिरीश पवारनं. त्याचा स्ट्राईक रेट तुम्ही बघताय फार मोठा आणि तोच खेळाडू पुन्हा एकदा समोर लकी खंडागळेचा हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून खांद्याच्या लाईन मध्ये पुन्हा आडवी बॅट. बॉल सीमारेषा पार. गिरीश पवार आता थांबायचं नाव घेत नाही. चौकार. सन्माननीय देणगीदार पैलवान शुभम भैया काळे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो. इथे नुकतंच आपण पाहतो त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही डॉक्टर मणिभाई देसाई चषक या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. 75 धावा धावपलकीवरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हा 75चा आकडा आहे. मात्र त्यामध्ये गिरीश पवारची बॅटिंग आतापर्यंत मोठी दिसलेली. या खेळाडूनं प्रतिस्पर्ध्याला डिस्ट्रॉय करून टाकले. प्रतिस्पर्ध्याला पाठीमागे टाकलंय आणि त्या खेळाडूच्या बॅटमधून येणाऱ्या धावा प्रतिस्पर्ध्याला नुकसान करणाऱ्या ठरल्यात. बॉल पुन्हा एकदा सरळ बॅटनं कव्हर मध्ये बॉल उडवलाय. नो मॅन्स लँड. इनसाइड आउट जाण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा मोहर घेऊन येईल 4 धावांची. खेळ 79 धावा. पुन्हा गिरीश पवारचा अजून एक ट्रेडमार्क. हा बॉलही धावा देऊन जाईल त्या 4. गिरीश ऑन फायर. 4 रन. मध्ये डाव त्यानं त्याच्या पद्धतीने खेळायला सुरुवात केली होती. तर या षटकामध्ये सुद्धा गिरीश पवारचा आपण पाहतो एक मोठा झंझावात आणि एक मोठा झंकार बघायला मिळतोय. 5.5 षटकांचा खेळ टाकून झाला. 84 मधल्या 67 गिरीश पवारच्या एकट्याच्याच आहे. ज्यांनी प्रतिस्पर्ध्यावरती आपण पाहतो आक्रमण इतकं मोठं चढवलंय की त्या आक्रमणाला आतापर्यंत गिरीश पवारला कोणताही गोलंदाज रोखू शकला नाही. फुल टॉस होता हा बॉल. बॅक टू द बॉलर. 2 षटरक्षक समोर.
तो चेंडू त्यांनी नाही सीमारेषेच्या बाहेर जाऊ दिला. गिरीश पवारकडे स्ट्राईक ठेवणं किंवा शेवटच्या षटकामध्ये सुद्धा त्याच्याकडे स्ट्राईक असणं ही संघासाठीची महत्वाची बाब सांगितली जाईल. 6 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर 86 धावा धावपलकीवरती आहेत. चला लगेच राखीव खेळाडू पटकन आतमध्ये या. एकदा ठरवलं की करता येतच. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, तेव्हा पाहायला गेलो आणि देव चिवून आलो. हो, बॉल गेला निघून, वाईड आहे आणि वाईड बॉल वरती चौकार आहे. टोटल 5 धावा, पंजा ओपन, पंजा खोल गया. मोठी चूक. बॉल थोडासा फटका फसलेला. ओ, शतरक्षक बॉल नाही दिसलाय व्यवस्थित आणि बॉल गेलाय निघून पुन्हा सीमारेषेच्या बाहेर. अजून एक चौकार. पुरंदर 97 धाव्यांवरती येऊन थांबतोय. सत्त्याण्णव धावा धावपलक्यावरती. मोठी बॅटिंग. दोन्ही एंड कडून आता धावा यायला सुरुवात झालेली आहे आणि शतरक्षकांच्या वारंवार चुका होत आहेत. शतरक्षकांच्या होणाऱ्या चुका. 22ची ती एक सिंगल धाव मुख्य पंचांनी सांगितली. 22च्या ते एका सिंगलच्या बरोबरीत 98 ऑन बोर्ड. 98 धावा. या धावा तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही धावपलकीला पाठलाग करण्यासाठी येताल राजगड, त्यावेळेस या धावा तुम्हाला काट्यासारख्या टोचतील. आणि टॉस जिंकल्यानंतर शतरक्षणाचा निर्णय तुमचा होता वैयक्तिक. गिरीश पवारचा अपेक्षित ब्लास्ट. कव्हर सीमारेषा फोडणारा टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवतोय गिरीश पवार. षटकार. धावा धावपलकीवरती. पुन्हा एकदा गिरीश पवार यावेळेस खोदून काढण्याच्या प्रयत्नात. शतरक्षक डाऊन दी बॉल. गिरीश पवारचा झेल होतोय. 73 धावांवरती गिरीश पवारला थांबवलाय. मात्र 73 बनवल्या.
अखिलेश कांचन आतमध्ये पहिला बॉल उडवला होता उंच. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी तिकडे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. डायरेक्ट वरती बॉल. अखिलेश कांचन डेंजर एंडला आणि तिसऱ्या पंचांची मदत मागण्यात आलेली आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन बघायचं आता पुढे काय राहील. आउट दिलाय. तिसऱ्या पंचांचा डिसिजन काय. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. अखिलेश बाद आहेत. अखिलेश बाद होतील. धावबाद आणि क्षेत्ररक्षकानं मारलेली ती फेक स्थळ एस्टांवरती येऊन आदळली आणि अखिलेश कांचन बाद होऊन माघारी येतील. बॅटर मोनू बडेकर. मोनू बडेकर समोर. 6.5 षटकांचा खेळ. 105 धावा धावपलक्यावरती. मोनू बडेकर आतमध्ये. पहिलाच बॉल आणि पहिल्या चेंडूवरती वाऱ्याच्या वेगात ती बॅट फिरली होती. षटक संपताय 7 ओव्हर्स कंप्लीट आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 105 धावा. 105 धावा धावपलक्यावरती 7 षटकांच्या समाप्तीनंतर हा धावपलक आहे. चला टीम, शेवटचे 6 चेंडू टाकणं बाकी आहे. गोलंदाजाला बोलवा पटकन. राजेंद्र लोणारे शेवटचे 6 चेंडू टाकण्याची जबाबदारी आपण पाहतो त्यांच्याकडे. 106 धावा धावपलक्यावरती. 7 षटकानंतर हा धावपलक आहे. चुकांवरती चुका करते टीम. नो बॉल आणि नो बॉल वरती पुन्हा आला चौकार. याआधी वाईड वरती चौकार होता, आता इकडे नो बॉल वरती चौकार आला. 107. चार गड्यांच्या मोबदल्यामध्ये इतका मोठा धावपलक आहे. गिरीश पवारने एक मोठी लॉंग टर्म इनिंग खेळली. फ्रीटचा चेंडू. मंगेश हरियार
बॉल पुन्हा सीमारेषा पार, षटकार. हा बॉल दुसरा घेतला जातो आतमध्ये. 123 धावा धावपलकीवरती आहेत. 7.2 षटकांचा खेळ फिल्डिंग टीम कडून झालेल्या मोठ्या चुका आहेत आणि त्या चुकांचा फटका आतापर्यंत मोठे त्याची नुकसान भरपाई टीम तुम्हाला करून द्यावी लागलेली आहे. कारण प्रतिस्पर्ध्याकडे 123 धावा आता समोर आहेत. 123 चा आकडा आहे. हा चेंडू राजेंद्र लोणारेंचा चांगला लाईन लेंथ वरती. सुरुवातीला पहिल्या 3 ओव्हरमध्ये तुम्ही बघा त्यांची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती राजगड टायगर्स आपली. परिस्थितीने युटर्न घेतला, जिकडे गिरीश पवारनं आक्रमकता धारण केली आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाही. 70 पेक्षा जास्त धावा त्याने आपल्या वैयक्तिक बॅटमधून बनवल्या. 123 आहेत संघाकडे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसा होता चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात. मिड विकेटमध्ये बॉल ढकललाय मागे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. 2 धावा त्या चेंडूवरती पळून पूर्ण होणार आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेंनी धावपलक 125. 125 धावा हा मोठा टोटल आहे. पुरंदर फायटर. अजूनही येणारी 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. शतरक्षण करणारी टीम पुरंदर, तुम्ही लगेच यानंतर शतरक्षणासाठी रेडी राहा. मॅच लगेच आपण सुरू करणार आहोत. 125 धावा. हा बॉल पुन्हा एकदा उडवलाय मंगेश हरिहर. आसमान दाखवलाय आणि पुन्हा बॉल आउट ऑफ द पार्क. मंगेश हरिहर सुद्धा 33 वरती नॉट आउट. 100 चा एक चेंडू. बॉल आडव्या बॅटनं बॉल. 1 धाव आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. धावबादची संधी आहे का? मुख्य पंचांनी अजूनही सिग्नल दिलेला नाहीये. दोन धावा. शिलरत्न गवळी यांना विनंती आहे, शिलरत्न आपण इथे असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती या. शिलरत्न इथे कॉमेंट बॉक्स मध्ये संपर्क करा. शिल. 8 ओव्हरचा खेळ संपला आणि 8 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावपलक्यावरती 133 धावा धावपलक्यावरती आहे. विजयासाठी 134 धावांचं टार्गेट. यानंतरचा जो सामना होणार आहे त्या सामन्याचा टॉस होतोय. पैलवान शुभम भैया काळे यांच्या शुभ हस्ते यानंतर होणाऱ्या सामन्याचा टॉस नाणेफेक आम्ही करणार आहोत. आपल्या स्पर्धेचे दानशूर देणगीदार आहेत. दोन्ही टीम कॅप्टन टॉस साठी संपर्क करा. चला. प्रतापगड आणि तोरणा. प्रतापगड आणि तोरणा या 2 टीम मध्ये मॅच होतीये. दोन्ही संघ नायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क करा आणि
चला दोन्ही कर्णधार या, लवकर या कर्णधार, टॉस घ्यायचा आहे. तोरणा टायटन्स प्रतापगड वॉरियर्स, लास्ट कॉल, दोन्ही कर्णधारांसाठी लास्ट कॉल. मंगेश हरिहर यांच्या Titles. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक येत आहे. नाना गोरे यांच्याकडून पारितोषिक आहे. नाना गोरे यांकडून मंगेश यांच्या प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. चला टॉस घेतोय, लाईव्ह कॅमेरा इकडे घ्या, टॉस घेतोय. टार्गेट मोठं आहे, 134 धावा, 134 धावांचं टार्गेट. एकशे 34 धावांचा प्रवास आपण डावामध्ये पुढे बघणार आहोत. आणि बक्षीस येत आहे. मंगेश हरिहरला जर सानू अन्सारीनं पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला तर 501 रुपयांचं पारितोषिक. शंभो डेव्हलपर्स यांकडून पारितोषिक आहे. आणि जर मंगेश हरिहरनं पहिल्या चेंडूवरती सानू अन्सारीची विकेट घेतली तर 501 रुपयांचं पारितोषिक. शंभो डेव्हलपर्स यांकडून बक्षीस आहे. फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी सुद्धा बक्षीस आहेत. 134 धावांचं टार्गेट 48 चेंडूमध्ये. पहिला चेंडू होता सानू अन्सारीनं जो विरुद्ध दिशेनं फटका खेळण्याच्या प्रयत्नात. लक्षात घ्या, सानू अन्सारी आता ऑलरेडी तुम्हाला 16 पेक्षा जास्त धावा प्रति षटका पाठीमागे बनवायचे आणि हा धावफलक आता इथून पुढे फोडायचा असेल किंवा हा धावफलक कंप्लीट करून दाखवायचा असेल तर सुरुवातीलाच धावफलक आपल्याकडे मोठा असावा. रेस्ट्रिक्शनचा फायदा जर घेता आला तर त्याला पुढे त्याचं गुडविल तयार होईल आणि जेणेकरून तुम्हाला 134 धावांचा आकडा पूर्ण करता येईल. धावफलकीचा आकडा मोठा दिसतोय आणि तो पूर्ण होणार नाही असं नाही. कोणताही धावफलक क्रिकेटमध्ये ही विजयाची निश्चित गॅरंटी अशी देत नाही. त्यामुळे धावफलक जरी मोठा दिसत असला तरी तो तुम्ही पूर्ण करू शकता. ही ताकद, ही स्ट्रेंथ तुमच्याकडे आहे आणि त्यासाठी तसा खेळ तुम्हाला करून दाखवावा लागणार आहे. कारण देऊन चालणार नाही. कठीण काळामध्ये स्वतःला भक्कम करण्याची आवश्यकता आहे. लकी खंडागळेला खेळावं लागेल आपला खेळ वैयक्तिक, जो आपल्या संघासाठी इथून पुढे फायद्याचा ठरेल. मंगेश हा बॉल यावेळेस थोडासा गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू पुरेपूर बॅकफुटवरती सरकत हा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावत होते चेंडू पाठीमागे, मात्र बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. 4 रन. तोरणा संघाने टॉस सजवलाय. बॉल गेलाय सरळ निघून सीमारेषेच्या पार. लकी खंडागळेचा हा तडाखा, खणखणी चौकार. लागोपाठचे 2 चौकार आणि धावफलक आहे तो 9 धावा. 9 धावा धावफलकीवरती. लकी खंडागळे सुद्धा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद आहे. संघाचा विकास करायचा आहे, त्यासाठी आपल्या टीमला उभं राहणं किंवा आपल्या संघाची आता इथे गरज लक्षात घेऊन आता इथून पुढचा प्रवास लकी खंडागळे आपल्याला करावा लागेल. परमेश्वर प्रत्येकाला हिरो बनण्याची संधी देतो आणि सोप्या शब्दात त्याला आज असं म्हणतात. आणि ती संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. UK NPL साठी तुम्ही पुढे खेळताय. एका मोठ्या मॅच साठी खेळण्यासाठी आलेला आहात. 9 ऑन पुट, 9 धावा धावफलकीवरती आहेत. 4 चेंडू आतापर्यंत या षटकामधले. हा बॉल पुन्हा विरुद्ध दिशेनं, यावेळेस आहे सानू अन्सारी. हा बॉल सुद्धा खेळलाय सरळ सीमारेषेच्या पार.
स्वतःला केलाय स्विच आणि चेंडू सीमारेषे षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 14 धावांचा आकडा हा ऑन बोर्ड वरती आहे. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. बॉलिंग मार्क वरती येतील ते सचिन कुंभार. 42 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 120 बनवायचे. दोन्ही खेळाडूंकडून सुरुवात चांगली दिसते. फक्त सुरुवातीमध्ये शेवटपर्यंत सातत्य ठेवा. इतरांकडे नसलेली ही गोष्ट सातत्य. तुम्ही पुस्तकं वाचत असाल तर तुम्हाला त्यामध्ये सातत्य ठेवावं लागतं. तुम्ही व्यायाम करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि ते सातत्य तुम्ही ठेवू शकला तर हा खेळ तुम्हाला तुमच्याकडे ठेवता येईल. फटका फसलेला कव्हर अखिलेश कांचन डाऊन दी बॉल आणि पहिला खेळाडू मैदानातून माघारी. धावपलकीवरती आहेत. तुम्ही बघताय, आम्ही बघतोय UKNPL चा एक मोठा महाराष्ट्र संग्राम. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा ऑनलाईन आहे आणि भरपूर ऑनलाईन व्ह्यूअर्स सुद्धा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 14 धावा धावपलकीवरती. खेळ अजूनही तुम्ही बघाल इथून पुढे चेंज होऊ शकतो, बदलू शकतो. या खेळामधला ट्विस्ट वाढू शकतो. आमचे अभिजितजी खेडेकर हे सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने जॉईन होत आहे. tenniscricket.in च्या माध्यमातून UKNPL उरुळी कांचन नाईट प्रीमियर लीगचा थरार आहे आणि चंद्रभागा कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत, प्रोप्रायटर आहेत आणि टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीतलं एक मोठं नाव आहे. RRR स्पोर्ट्सचे ब्रँड अभिजित खेडेकर या स्पर्धेबरोबर तर पुन्हा एक मोठा धक्का. कृषी सेवा केंद्राचे प्रोप्रायटर ओनर आहेत. शेती हा केवळ व्यवसाय नाही तर जीवनाची शान आहे आणि शेतकऱ्याचं काम हीच आपल्या देशाची खरी संपत्ती आहे आणि या कामाला योग्य मोबदला मिळावा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड लाभावी आणि शेती अधिक फायदेशीर व्हावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून अभिजित खेडेकर यांनी चंद्रभागा कृषी सेवा केंद्राची सुरुवात केली आणि आज ते आमच्या बरोबर त्या स्पर्धेच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनं आहेत. टेनिस बॉल क्रिकेट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मोठं नावलौकिक आहे आणि RRR चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून सरांची ओळख आहे. त्यांचं या स्पर्धेमध्ये आम्ही स्वागत करतो. 14 धावा धावपलकीवरती आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दुसरा धक्का मिळाला टीम टायगर्स. 39 चेंडूमध्ये विजयासाठी अजून 120 धावांचा पल्ला गाठायचा आहे. नवीन फलंदाज आतमध्ये डाऊन द ग्राउंड. गिरीश पवार मागे थांबवतील तो चेंडू. आपण पाहिलं सीमारेषेच्या अज्ञातमध्ये. तोपर्यंत तिकडे धावा येतील फक्त एक सिंगल. एका सिंगल बरोबर धावपलकीवरती 15 धावांचा आकडा धावपलक दाखवतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावांचा खेळ आहे. 1.4 षटकांचा खेळ टाकून झालाय. 15 आहे 2 गड्यांच्या मोबदल्यात. सचिन कुंभार आणि बॅटनं हा बॉल सानू अन्सारी त्यांच्या बॅटमधून चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. वरती 37 चेंडूमध्ये 115 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पुढे. क्रिकेट आज तुम्ही पाहत आतमध्ये UKNPL चा एक मोठा थरार. पुन्हा विरुद्ध दिशेनं तो फटका खेळण्यासाठीचा प्रयत्न समोर दाखवण्याचा खेळ. 2 षटकं समोर टाकून होणार आहेत. पूर्ण पॉवर प्ले संपणार आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती धावा आहेत त्या 19. विजयाचं कॅल्क्युलेशन 36 चेंडूंचा खेळ शेष आणि 36 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायचा त्या इथून पुढे
36 चेंडू आणि 115 धावा. क्रिकेट हा फक्त खेळ किंवा क्रिकेट हा एक फक्त सामना नाही, लाखो चाहत्यांच्या भावना आहे, उत्साह आहे, एकात्मतेचं एक मोठं प्रतीक आहे. आणि कोणतीही क्रिकेटची लढत ही फक्त लढत नसते, तर एक संपूर्ण कार्य असतं जे घडतं आणि शिस्त त्रिसूत्रीवरती ते अवलंबून असतं. आज एक मोठी टुर्नामेंट तुम्ही खेळताय, इकडे तुम्हाला वेगळं पण आपलं दाखवावं लागेल, मोठ्या व्यासपीठावरती संघर्ष सुद्धा मोठा ठेवावा लागणार आहे. 10 टीमची ताकद मोठी आहे, कोणता संघ या स्पर्धेतून बाहेर पडतो, डिस्क्वालिफाय होतो. कमीत कमी 6 मॅचेस तुम्ही जिंकणं गरजेचं आहे टीम, ज्यावेळेस तुमच्याकडे 9 मॅचचं शेड्यूल आहे. 36 चेंडूमध्ये 115 म्हणजे प्रति षटका पाठीमागे आता 19 पेक्षाही जास्त धावांची आवश्यकता विजयासाठी पुणे टीमला प्रति षटका पाठीमागे त्या धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 साठी सागर, तिसरं षटक टाकण्यासाठी सागर बॉलिंग मार्कवरती आलेले आहेत. आतापर्यंत तुम्ही बघाल याआधी सुद्धा या इतका मोठ्या धावपलकेचा खेळ आपण बघितला होता, ज्यावेळेस विशाल धारकनं आपलं अर्धशतक बनवलं पुणे, त्यानंतर त्याचं रूपांतर शतकामध्ये त्यानं केलं. 19 आहे, पहिल्या स्लीपमध्ये चेंडू जाईल. कठीण काळ आहे थोडासा, मात्र लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही. ओव्हर थ्रोच्या बरोबरीत धावा सानू अन्सारी धावतोय. सुशील जावळेंबरोबरीत त्यांनी ह्या धावा धावल्या. धावांसाठीची धाव जिकडून धावा गोळा करता येतील तिकडून धावा गोळा करायला सुरुवात झालेली आहे. 3 धावा त्या चेंडूवरती आणि या 3 धावांनी 22 धावा. सानू अन्सारी यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक शंभो डेव्हलपर्स यांकडून हे पारितोषिक आहे. बावीस धावा धावपलक्यावरती, 35 चेंडू 112चा खेळ, 112 धावा, अजूनही 100 ओलांडायची टीम, मोठं अंतर आहे विजयामध्ये. सागर घोडसेला आपण पाल बॉलिंग मार्कवरती तिसरं षटक टाकण्याची जबाबदारी अखिलेश कांचननं सोपवलेली आहे. 22 धावा धावपलकीवरती आहे. सानू अन्सारीसाठीचा प्लॅन रेडी केला जातो. इतका वेळ नाही अखिलेश, थोडंसं स्पीडअप ठेवा, खेळाडूंना विनंती करा, सूचना करा टीम. 22 धावा धावपलक, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अखिलेश कांचनकडे हा चेंडू खेळलाय, विरुद्ध दिशेनंच फटका खेळण्यासाठी पुढे आले होते. थोडासा काळ कठीण असला तरी, थोडीशी परिस्थिती विरोधात जात जरी दिसत असली तरी कठीण काळामध्ये स्वतःला भक्कम बनवावं लागतं. आधार शोधण्यापेक्षा स्वतःला भक्कम बनवा, आणि आता ती गरज आहे. राजगड टायगर्स तुम्हाला इकडे स्वतःला या परिस्थितीमध्ये स्वतःला भक्कम बनवण्याचं काम करावं लागेल. सानू अन्सारी एक कलात्मक स्ट्रोक, चेंडू फक्त पाठीमागे ढकलून देण्याचं काम करतोय आणि या चेंडूवरती धावा पुन्हा 4 आहेत. चौकार. 26 ऑन बोर्ड, 26 धावा धावपलकीवरती. प्रश्न तुम्ही त्या वादळाबरोबरीत झुंज देता कशी? बिलीव्ह इन युअर सेल्फ, स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर सुशील जावळे, हा बॉल सीमारेषा पार, अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. षटकार. पण 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 33 आहे. मेंटोर आणि टीम ड्रिंक्स साठी तयार राहा. लगेच ड्रिंक्स ब्रेक आपण कव्हर करणार आहोत.
तीन षटकांचा खेळ समोर टाकून झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती बाळा सर स्पीडअप करा बरं का, 35 मिनिटं लेट चाललो आपण. कोणतीच चेंडूमध्ये 100 धावांचा प्रवास शिल्लक. नवीन नवीन फलंदाज जे आतमध्ये येणार आहेत ते योगेश लोंढे. नाना नाना आतमध्ये येतील. योगेश लोंढे, चला टाइम वाचवण्याचं काम करा, टाइम वाचवण्याचं काम करा. चौतीस धावा धावपलक्यावरती. चौतीस धावा धावपलक. चौथ्या षटकामध्ये आपण आलोत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाली सचिन कुंभार. नाना आलेत आतमध्ये. पहिल्या चेंडूला फेस केलं आडव्या बॅटनं. हा बॉल फाईन लेग मध्ये. 2 धावा त्या चेंडूवरती येतील. 2 धावांनी विजयाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न मात्र टीम लक्षात घ्या. इथून पुढे जर हे टार्गेट पूर्ण करायचं असेल तर या वेगात चालून फायदा होणार नाही. थोडासा ट्रॅक बदलावा लागेल. एक्सलेटरवरती पाय ठेवण्याचीच आवश्यकता आहे आता. कव्हर अखिलेश कांचन समोर उभा. नाना बाद. आमचे रवी बनसोडे सर इथे उपस्थित आहेत. या मॅच या स्पर्धेचा यावर्षी ते भाग नाही आहेत. नेक्स्ट आपण पाहतो सीझनला ते या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दिसतील. फुलटॉस आडव्या बॅटनं बॉल क्षेत्ररक्षकाला बीट करतो का? करेल. 4 रन. चौकार. चेंडू आणि अजूनही बनवायच्यात त्या 94 धावा. 26 चेंडू मध्ये 94 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 4 गडी बाद झालेले आहेत. सचिन कुंभारला 2 यश आपण पाहतो. ऑलरेडी 2 विकेट त्याला याच ओव्हरमध्ये मिळाल्यात.
अखिलेश कांचन कव्हरमध्ये आतापर्यंत ही जबाबदारी त्यानं उत्तम हाताळली. कव्हरमध्ये आलेले चेंडू त्यानं सोडून दिले नाही, स्वतःकडे आलेले झेल टिपलेले आहेत. 3.5 षटकांचा खेळ संपला. 40 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 25 चेंडूमध्ये 94ची गरज. फुल टॉस स्क्वेअर लेग डाऊन द बॉल आणि तिसरी विकेट या ओव्हरमधली. बेस्ट 5. 5 खेळाडू बाद आहेत. ते 5ही धक्के सचिन कुंभारने एकट्यानंच दिलेले आहेत. 40 धावा 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 24 चेंडूमध्ये अजून 94 धावांची गरज आहे. 24 चेंडू 94 धावांचा खेळ समोर आहे. षटक क्रमांक 5 ला पृथ्वीराज कांबळे सुरुवात करणार आहेत. सानू अन्सर एकटाच आहे उभा सलामीपासून सुरुवातीपासून. तो मात्र अजूनही आपल्या संघासाठी खेळतोय. पंचांचा डिसिजन या चेंडूवरती समोर आलाय. नो बॉल हा कॉल पंचांकडून समोर सांगण्यात आला. नो बॉल वरती 2 धावा पळून टोटल 3 धावा या चेंडूवरती. 43 धावांचा आकडा धावपलकीवरती. 24 चेंडूमध्ये अजूनही 91 धावांची गरज आहे. येणारा चेंडू फ्रीड घेऊन येईल. फ्रीडचा येणारा चेंडू आहे. 43 धावांचा आकडा. 5 गडी बाद असताना 43 टीम रायगड टायगर्स. अजूनही मोठा अंतर. फ्रीडचा चेंडू खेळायचा आहे सानू अन्सारीला. सर्वात महत्त्वाचा खेळाडू राहिला तर या मॅचमध्ये जो आता इथे समोर ऑन स्क्रीनवरती तुम्हाला बघायला मिळतोय. फ्रीडचा चेंडू होता. बॅटनं बॉल खेळलाय. बॅक टू द बॉलर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे चेंडूपर्यंत जाण्याच्या प्रयत्नात बॉल थांबवला सीमारेषा आतमध्ये. 5व्या षटकाचा खेळ. 5व्या षटकाचा खेळ समोर आहे. 45 धावा धावपलक्यावरती. अजूनही 23 चेंडूमध्ये 89 धावा विजयासाठी. 23 चेंडूमध्ये 89 धावा. प्रति षटका पाठीमागे जे आता 19-20 ची गरज होती ती आता 22-23 पुढे गेलेली. 45 धावांचा खेळ. थोडंसं शांततापूर्व वातावरण आहे. हे 5वं षटक पृथ्वीराज कांबळे घेऊन आलाय बॉलिंग मार्कवरती. बॅटिंग टीमचा अर्धा संघ कोसळलाय. अर्धा संघ डगआउटमध्ये जाऊन आराम करतोय. सानू अन्सारीनं मात्र अजूनही एका साईडनं आपला किल्ला अबाधित ठेवण्यासाठी लढाई जारी ठेवली आहे. आणि सानू अन्सारीचा चौकार. 22 चेंडूमध्ये अजूनही 85 धावांचा प्रवास शिल्लक. 22 चेंडूमध्ये 85 धावांची आवश्यकता खेळामध्ये. सानू अन्सारी जेवढं आपल्याकडून करता येईल तेवढं आपल्या संघासाठी त्यानं करण्याचा प्रयत्न कायम ठेवलाय. आणि तो लढतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. थोडंसं ऑफ ट्रॅकर आडवा बॅटनं मिड विकेटमध्ये चेंडू मागे ढकललाय. फेक यष्टरक्षक मंगेश हरिहरच्या हातावरती सरळ पण पाहिली. पुन्हा एकदा एक सिंगल. एका सिंगलच्या बरोबरीत 50 धावांचा आकडा धावपलकीवरती. 4.3चा खेळ संपल्यानंतर 50. 21 चेंडूमध्ये 84. 21 चेंडू 84 धावा. UK NPL साठीची मॅच आहे. आज सलगची 5वी रात्र या स्पर्धेचे. उद्या 4 सामने आपण कव्हर करणार आहोत. उद्या असणार या स्पर्धेचा 6वा दिवस. हे टोटल 11 दिवसाचं एक मोठं शेड्यूल आहे या स्पर्धेतलं. आणि 11व्या दिवशी या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होतं येत्या सॅटरडे संडेला तुम्हाला थ्रिल बघायला मिळेल. सुपर संडे. तिकडे या स्पर्धेचा चॅम्पियन कोण होईल या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाईल. टीम टायगर्स.
50 धावा धावपलकीवरती 6 खेळाडू बाद झालेले आहेत आणि 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 50 आहे. नवीन फलंदाज आले ते भीमा अजिंक्य आहेत. जे नवीन फलंदाज आहेत ते अजिंक्य आतमध्ये आलेले आहेत. 19 चेंडूमध्ये अजूनही 84 धावा. हा विजय आपण पाहतो. टीम कव्हरमध्ये हा चेंडू शतरक्षक समोर उभा करून ठेवलेला आहे. पृथ्वीराजनं षटक टाकून घेतलं, त्यानं 5वं. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 50 धावांचा आकडा धावपलकीवरती. 18 चेंडू आणि बनवायच्या त्या 84 धावा. 18 चेंडूमध्ये 84 धावा. कठीण काळामध्ये धाडस हे महत्वाचंच टीम. आणि माणसाच्या अंगी यशस्वी व्हायचं असेल तर धाडस असायला हवं. आणि धाडस येण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, तर प्रत्येक गोष्ट निर्भीडपणे करावी लागते. आणि प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस तुम्ही निर्भीडपणे कराल त्यावेळेस तुमच्याकडे ते धाडस येतं. आणि इकडे ते धाडस गरजेचं आहे. कोणी कोणासाठी येत नाही, स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते. अखिलेश कांचन यांच्या प्रत्येक विकेटसाठी 501 रुपयांचं पारितोषिक. नाना गोरे तर शंभो डेव्हलपर्स यांकडून बक्षीस येत आहे. सानो अन्सारीची विकेट घेतली तर 1000 रुपयांचं बक्षीस. आणि 7वा खेळाडू धावबाद होतोय. शी 16 चेंडूमध्ये 83 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पुढे. 16 चेंडूमध्ये 83 धावांचा हा पाठलाग. टीम रिक्वायर्ड रेट मात्र भरपूर लांब तुमचा निघून गेलेला आहे. अजूनही हा काळ तुमचा अजूनही कसोटीचा आहे, ताकदीचा आहे. स्वतःची लढाई स्वतः लढावी लागते. अडचणीच्या काळामध्ये तुम्हाला स्वतःला भक्कम बनवण्याची आवश्यकता आहे. असंख्य उदाहरण आहेत. इस दुनिया में आपका कोई नहीं, जो लेख लिखा हमारे कर्मों ने उस लेख के आगे कोई भी नहीं. जीवन के युद्धों में संयम अवश्य है. सीता के रखवाले राम थे, लेकिन जब हरण हुआ तब कोई नहीं था. द्रौपदी के 5 पांडव थे, लेकिन जब चीर हरा तब कोई नहीं था. दशरथ के 4 दुलारे थे, जब प्राण तजा तब कोई नहीं था. श्री कृष्ण भी सुदर्शन धारी थे, जब लेकिन तीर लगा तब कोई नहीं था. कोणी नाही. शेवटपर्यंत शेवटची लढाई आपल्यापर्यंत आपल्या पद्धतीने खेळायची. पृथ्वीराज कांबळे. अभिमन्यु भी राज दुलारा था, लेकिन चक्रव्यूह में फंसा तब कोई नहीं था. या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत पैलवान शुभम भैया काळे, प्रवीण मामा ननावरे, किरणदादा भंडारी, अभिजितजी गायकवाड, वस्ताद भरतजी काळे. या सर्वांचं आगमन या स्पर्धेच्या निमित्तानं झालेलं आहे. आपल्या सर्वांचं आम्ही UK NPL मध्ये या स्पर्धेमध्ये स्वागत करतो. 13 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत आणि 13 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 80 धावा. 13 चेंडूमध्ये 80 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पुढे. तुम्ही कसं लढता हे सुद्धा महत्वाचं आहे. टीम तुमची लढाई सुद्धा महत्वाची. नो बॉलचा कॉल. कव्हर मध्ये हा चेंडू. पृथ्वीराज कांबळे गोल गोल फिरलाय चेंडूच्या भोवती.
धावा तिथे येतील आणि शेवटचे 12 चेंडू. बारा चेंडू मध्ये 78 धावा. 12 चेंडू मध्ये 78 धावांची आवश्यकता या खेळामध्ये आहे. बारा चेंडू मध्ये 78 धावांचा शेष असणारा खेळ. गिरीश पवार ज्या खेळाडूने केलेली मोठी बॅटिंग या मॅचचा चर्चेचा विषय राहिली. वाईट बॉलचा कॉल. पुन्हा एका अतिरिक्त धावेने खेळ बदलणार आहे. शेवटचे 12 चेंडू 77 धावांचा खेळ. स्वीकारायला हवं. जी परिस्थिती पुढे आहे ना ती तुम्हाला स्वीकारायला हवी आणि ते जमलं ना की तुम्हाला सगळं जमवू शकतं. उद्या एखाद्याने विचारलं अरे तुम्ही कसं हरला, तुम्हाला सांगता आलं पाहिजे आम्ही लढलो कसं. यासाठी तुमची लढाई तुम्ही कशी लढता याला महत्त्व मोठं आहे. मुळात आजच्या धावपळीमध्ये संपूर्ण भगवद्गीतेचा सार तुम्ही जर लक्षात घेतला, अर्जुनानं बदल केला होता. भीष्मानं स्वीकार केला आणि कर्णानं मोठा त्याग केला. आयुष्य सोपं आहे, आपणच त्याला किचकट करून बसतो. पृथ्वीराज, आपल्याकडून जे बदलता येतं ते आपण बदलायला हवं. जे बदलता येत नाही ते तुम्ही स्वीकारायला हवं आणि जे स्वीकारता येत नाही ते तुम्ही सोडून द्यायला हवं. जे झालं ते चांगलं, जे होतंय ते सुद्धा चांगलंच होतंय आणि जे होईल ते सुद्धा चांगलंच होईल. माणसाला हे सत्य स्वीकारायला जमलं की समजायचं त्याला आयुष्याचा सार समजला. समस्याला थेट सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. थेट समस्याला सामोरं जाता यायला हवं. वाईट बॉल. वाट्याला दुःख आलं तर घाबरायचं नाही आणि तुम्ही समस्याला थेट सामोरं जा. तुमच्यातील तेज बाहेर काढण्यासाठी तुमच्या समोर समस्या येतात. वाट्याला जे दुःख आलंय त्याला नीट समजून घेता यायला हवं. तुम्ही विमर्शक असतानाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग समजून घ्या. त्या दुःखाला तुमचं काळीच कुरतडण्याची संधी देऊ नका. 10 चेंडूमध्ये 76 धावा इथे आपण पाहतो मॅचमध्ये. फुल टॉस हा बॉल. हा चेंडू डाऊन द ग्राउंड आपण पाहतो. फटका शतरक्षक पुढे. इथे आपण पाहतो उपस्थित होत आहेत शिवाजी वांजरे सर, प्रसिद्ध उद्योजक, देलवडी गावचे आणि दौंड तालुक्याचे आपण पाहतो प्रसिद्ध उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक आणि यशस्वी संघ मालक ज्यांच्या नावानं महाराष्ट्रभर संघ खेळतात असे शिवाजीदादा वांजरे यांचं या स्पर्धेच्या निमित्तानं इथे आगमन होत आहे. शिवाजीदादा वांजरेंचं आम्ही UK NPL या स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आम्ही त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 59 धावा धावपलकीवरती आहेत तर 8 चेंडू आहेत आणि 8 चेंडूमध्ये अजूनही 75 धावा टीम दूर आहे. यानंतर ज्या टीमला शतरक्षण करायचंय त्या टीमला विनंती करतो आम्ही आपण लाईनवरती येऊन थांबा. टीम अजून 3 सामने आहेत. अजिंक्य शिर्के षटकार आलाय. अजिंक्य शिर्केला पुन्हा खेळण्याची संधी उपलब्ध करून देणं, मंगेश आर्यरनं त्याच्या खांद्यावरती हात ठेवणं टाइम तुमचा टीम चालू आहे आणि मंगेश आर्यरनं पुन्हा हा झेल घेईल का मंगेश? आणि मंगेश आर्यरनं तो कॅच पकडला. चला पट
धावा 6:69 ची आवश्यकता आपण पाहाल खेळामध्ये. चौथा सामना कदाचित टायगर्सला गमवावा लागतोय. एकही विजय आतापर्यंत त्यांच्याकडे नाहीये. डाऊनफॉल त्यांचा कायम दिसतो या मॅच बरोबरीत. खरं तर डाऊनफॉल हा कायमचा नसतो हे सुद्धा लक्षात घ्या टीम. आणि डाऊनफॉल हा एक टप्पा असतो जिथे आयुष्य आपल्याला थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडतं. तर क्रिकेटचा खेळ आहे आणि एका साईडला जर तुम्ही बघाल माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा डाऊनफॉल येतात. आयुष्यात किती यश मिळालं तरी काही सुटलेली कर्तव्य आणि नकळत घडलेले अधर्म याचं प्रायश्चित करण्याची वेळ ही याच काळात येते आणि याच काळात आपल्याला आपल्या गुणांची आणि अवगुणांची खरी ओळख होत असते. आपलं कोण परक कोण हे स्पष्ट दिसू लागतं. म्हणूनच डाऊनफॉलच्या काळात अतिरिक्त धडपड करण्यापेक्षा थोडंसं थांबावं लागतं. ही नव्यानं उभं राहण्याची तयारी असते. ऍक्सेप्ट द डाऊनफॉल, तो तुमच्या उभारणीचा पाया ठरू शकतो. बरोबरीत उपस्थित होत आहेत सलीम डाळवाले सर. आपल्या या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या बरोबरीत उपस्थित झालेले आहेत. सरांचं या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. सरांना विनंती आहे सर आपण स्टेजवरती या. एक चेंडू आणि चला फिल्डिंग टीम रेडी राहा. सचिन कांचन सरांना विनंती आहे. सचिन सर आपली टीम रेडी करा. बॅट्समन रेडी ठेवा. दोन फलंदाज आपण सचिन सर रेडी ठेवा आणि चला फिल्डिंग टीम.